पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह बातमी बांगलादेशमधून भारतात कशी घुसखोरी होते। पुढारी न्यूजचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि मेघालयामधून डाउकी नदीमधून बांगलादेशामध्ये घुसखोर कसे जातात ते सुद्धा पाहणार आहोत। डाउकी नदीच्या काठावर पुढारी न्यूजची टीम पोहोचलेली आहे, पाहूया। भारत आणि बांगलादेश या बॉर्डरच्या मध्ये सध्या भारतामध्ये बांगलादेशची कशा अनधिकृत पद्धतीने चर्चा सुरू आहे। माझ्या उजव्या साईडला माझ्या मागे जो सगळा परिसर दिसतोय तो बांगलादेश आहे। म्हणजे अगदी काही जरा म्हणू शकतो फुटांच्या अंतरावरती किंवा काही मीटरच्या अंतरावरती हा बांगलादेश मध्ये दिसतोय। मध्ये जी नदी आहे, नदीच्या उजव्या बाजूला ज्या तुम्हाला पूर्णपणे बांगलादेशची जमीन जी आहे ती दिसते। अर्थात बीएसएफचे जवान इकडे तैनात असतात। दोन्ही बाजूच्या बॉर्डर सुरक्षा फोर्स जे आहे, सिक्युरिटी फोर्सचे जवान ते इथे तैनात असतात। प्रश्न असा येतो की संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी लवकर या बॉर्डर सुरक्षित आहेत। संध्याकाळी साधारणतः 5 वाजलेले आहेत। 5 वाजताची दृश्य आपण इथे बघतोय। 5 वाजता बऱ्यापैकी अंधार झालेला आहे आणि प्रश्न खरं तर उपस्थित की बॉर्डरच्या माध्यमातून लोक भारतात कशी येतात, त्याचं उत्तर या बॉर्डर बघितल्यावरती कदाचित तुम्हाला मिळू शकतं। एक छोटीशी नदी इथे आहे, इकडची जे बोटी चालवणारे आहेत त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होती की त्यांचा माणूस तिथे जाणं किंवा इथला माणूस तिथे जाणं या गोष्टी तितक्या सोप्या नाहीये। मात्र इकडच्या दोन्ही बाजूच्या स्थानिक लोकांनी जर का संबंध साधले तर या गोष्टी बऱ्यापैकी सत्य होऊ शकतात। बघतोय माझ्या उजव्या साईडला जी बोट दिसते अगदी ज्याला म्हणू शकतो काही फुटांच्या अंतरावरती जमीन आहे, बांगलादेश आहे। बांगलादेश अनधिकृतरित्या नागरिक भारतात कसे येतात याची चर्चा नेहमी सुरू असते। तर अर्थात बीएसएफचे जवान इथे तैनात आहेत, पण सुरक्षा आहे का बॉर्डर तसं एक दृश्य आपण थेट दाखवतोय। भारत बांगलादेश बॉर्डरला मुंबई पोलीस हे अत्यंत ज्याला म्हणू शकतो की बांगलादेशच्या बॉर्डर मधून येणाऱ्या लोकांविषयी सतर्क झालेले आहेत। हा बांगलादेश आहे आणि या बांगलादेशच्या मध्ये लोक भारताच्या त्याचे जे काही लूप होल्स कमजोर पॉइंट्स आहेत ते अशाच पॉइंट असू शकतात। अनेक ठिकाणी नदीवरती पूल नाहीये, नदी पार केली जाते आणि अशाच नदीच्या माध्यमातून लोक आत येतात, तिथे फेन्सिंग नसतं आणि हेच जे काही ज्याला आपण म्हणू शकतो कमजोर कडी जे आहेत ते भारत आणि बांगलादेशमध्ये आहे। आणि हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण पाहिला। आमचे प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत आहेत। पंकज, तुम्ही स्वतः तिथे आहात, काय नेमकं वातावरण आहे आणि सुरक्षा व्यवस्था नेमकी तिथली कशी आहे? कारण की हा घुसखोर इथूनच आला होता भारतामध्ये। आम्ही अगदी काही दिवसांपूर्वी या बांगलादेश बॉर्डरवरती जाऊन आपण हा रिपोर्ट जो आहे तो बघितला। खरं तर बांगलादेश बॉर्डर आणि भारत याच्यामध्ये दाउकी नदी जी आहे, मेघालयाचा एंट्री पॉईंट आपण म्हणूया, तिकडे अत्यंत ज्याला आपण म्हणतो काही फुटांचं अंतर आहे। म्हणजे समोरच्या माणसाला तुम्ही हात दाखवला किंवा त्यांनी एखादी वस्तू तुमच्याकडे फेकली तर ती तुमच्याकडे येऊ शकते, एवढं ते अंतर आहे। आणि त्याच्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने निश्चितच गंभीर हा लूपहोल आहे। दाउकी नदीच्या भारताच्या बाजूने आपण बघितलं तर भारतीय पर्यटक असतात, मध्ये नदीचं पात्र आहे, त्या साईडला बांगलादेशाचे पर्यटक असतात। भारताच्या बोटी त्या दाउकी नदीमधून, म्हणजे जी ट्रान्सपरंट रिव्हर म्हटली जाते, क्रिस्टल क्लिअर नदी, त्या नदीमधनं फिरत राऊंड मारून ज्या उलट्या परत येतात भारताच्या दिशेने, तेव्हा डाव्या साईडला बांगलादेश येतो आणि बांगलादेशमध्ये अगदी काठापर्यंत जाऊन जे आहे ते मी आलेलो आहे, काठापर्यंत तुम्ही जाऊ शकतात आणि अशाच भारताच्या काठापर्यंत तिकडच्या बोटी येतात। अर्थात त्यांच्यावरती त्यांचे झेंडे लावलेले असतात, त्यांच्या तिकडच्या लोकांचं तिकडे लक्ष असतं। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे लूपहोल्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। अगदी बॉर्डर सुरक्षेचे बीएसएफचे जवान जरी तिकडे असले तरी स्थानिक लोक ही अगदी आरामात इथून तिथून ये जा करू शकतात। अर्थात त्याच्यासाठी स्थानिक लोकांचं आपापसामध्ये जर का कॉर्डिनेशन झालं, त्यांनी एकमेकांशी संधान साधलं तर इकडची वस्तू तिथे जाणं किंवा तिकडच्या व्यक्तीने इथे येणं हे काही कठीण नाहीये। सुद्धा काही ज्या वेळा मी त्या बॉर्डरवरती होतो तेव्हा बांगलादेश बॉर्डरमधून भारतातून काही बॉक्स जे होते त्याच्यामध्ये काही साहित्य होतं ते विकण्यासाठी बांगलादेशला नेत होतं आणि त्याला बॉर्डर सुरक्षाच्या जवानांनी पकडलं। पण दुसऱ्या बाजूला जर का गेलं तर ज्या पद्धतीने मी बॉर्डरचे एंट्री पॉईंट्स बघितलेले आहेत ते पूर्णपणे ओपन आहेत। जिथे जिथे नदी आहे त्या नदीवरती रेलिंग नाही आहे। पूर्णपणे दाउकी जेव्हा बॉर्डरच्या परिसरात आपण जातो तेव्हा त्याच्या बांगलादेश आणि भारताच्या मध्ये तारेचं कुंपण आहे, रेलिंग आहे, लोखंडाचं तारेचं कुंपण आहे। मात्र
नदीचे काही ओपन पॉईंट्स आहेत, काही एक मध्ये ब्रिज आहेत, या नदीच्या वरनं रेलिंग जात नाही किंवा कुंपण जात नाही, तिथून ये जा लोकांची सतत सुरू होऊ शकते. असे अनेक कमजोर पॉईंट आहेत. या सगळ्यामधला सगळ्यात जो कमजोर पॉईंट किंवा वीक पॉईंट जो आपण म्हणू शकतो तो म्हणजे या नदीची बॉर्डर आहे. या नद्यांवरनं किती म्हटलं तरी ये जा करणं सोपं असतं. अवघे काही रुपये दिले जातात आणि त्याच्यातून ही केली जाते. शब्द मी सांगतो, मी जेव्हा भारतातल्या बोटीतून बांगलादेश बॉर्डरच्या अगदी बांगलादेशाच्या किनाऱ्याच्या अगदी साधारणतः 100 मीटर पण नाही म्हणता येणार, त्याच्यापेक्षाही कमी अंतरावरती होतो, एक 50-60 मीटरच्या अंतरावरती होतो. तिकडे पर्यटक होते. पर्यटकांना तिकडे चना चाट असो किंवा इतर गोष्टी ज्या दिल्या जात होत्या त्या आम्ही माझ्या बोटीत मागवू शकलो असतो. एवढं कमी अंतर होतं. तिकडच्या लोकांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. तिकडच्या लोकांचा आरडाओरडा किलबलाट ऐकायला येत होता. मात्र हे असताना ज्या बोटींतून पर्यटक येतात त्या बोटींवरती तितकी म्हणायला हवी होती तितकी करडी नजर नव्हती. हे स्वतः मी बघितलेलं आहे. त्यामुळे आपण आता बघतोय सैफ अली खानच्या घरात घुसलेला जो हल्लेखोर होता तो बांगलादेशातून भारतात आला. तसे अनेक लोक याच दावकी रिव्हरच्या माध्यमातून भारतात येतात. आणखी एक एंट्री पॉईंट जो आहे जो बांगलादेशी लोक भारतात तोच प्रश्न आहे. म्हणजे आता हे मुंबईमध्ये प्रकरण घडलंय, मात्र त्यानंतर आता सैफ सारख्या मोठ्या अभिनेत्यावर जो हल्ला झालाय, इतक्या मोठ्या प्रकरणाची धग आता सीमेपर्यंत पोहोचली असेल, तर त्यानंतर आता सीमेवर काही अतिरिक्त उपाययोजना किंवा निर्बंध लादण्यात येणार आहेत का? त्या संदर्भात काही अधिकृत कळतंय का? सदा सीमा ही नेहमीच अलर्ट असते आणि त्यातही भारत असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, या सीमा ज्या आहेत त्या कायम अलर्टवरती असतात. आणि असं असताना एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगत होतो की एक नदी मार्गे येण्याचा एक मार्ग आहे. तिकडच्या जे बोटीवाले असतात त्या बोटीवाल्यांना जर का तुम्ही काही रुपये देऊन, काही हजार रुपये देऊन जर का मॅनेज केलं तर त्यांचं आपापसामधल्या संधान साधून तुम्हाला भारतात येता येतं. दुसरं एंट्री पॉईंट जो आहे तो याच दावकी बॉर्डरवरनं बांगलादेशमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा जातो. या कोळशाच्या गाड्या दिवसाला 50-50, 60-60, 100-100 ट्रक जेव्हा गरज असते तेव्हा जातात. या कोळशाच्या ट्रकच्या माध्यमातून मोठी जी ह्युमन ट्रॅफिकिंग आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. तिकडनं माणसं जी आहेत ती भारतात येतात, मालाची ने-आण होते. अर्थात याच्यावरती नियंत्रण कोणाचं असतं तर नियंत्रण नक्कीच असतं आपण आपल्या देशाच्या सीमेवरती जे जवान तैनात आहेत, मग ते सीमा सुरक्षा दलाचे जवान असतील किंवा भारतीय लष्कराचे जवान असतील, यांच्या क्षमतेवरती किंवा त्यांच्या तिकडे असण्याच्या उपस्थितीविषयी आपण कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. कारण त्यांच्यामुळे भारताच्या बॉर्डर ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत, भारतामध्ये आपण सुरक्षित आहोत. मात्र या बॉर्डरच्या बाजूला असे जे काही कमजोर पॉईंट्स आहेत, जे वीक पॉईंट्स आहेत, तिकडनं भारतामध्ये बांगलादेशमधून लोक अगदी सहज येऊ शकतात. मी स्वतः अगदी बघितल्या. म्हणजे मी जर का बोटीतनं थोडी बोट आणखीन पुढे नेऊन जर का उडी मारली असती तर मी बांगलादेशमध्ये जाऊन उभा राहू शकलो असतो. आणि मला कदाचित जो तिकडचं वातावरण होतं त्याच्यानुसार 5 मिनिटं तिकडे थांबून माझ्या बोटीने मी कदाचित परतही येऊ शकलो असतो. असं तिकडचं वातावरण होतं. त्यामुळे भारतामध्ये बांगलादेशमधनं प्रवेश करणं हे म्हटलं तर कठीण आहे. लोकल कनेक्शन जर का तुम्ही जोडलं तर ते तितकं कठीणही नाही असं मी म्हणू शकतो. कारण मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला पर्यटक असतात, त्यातून माणसांची ये जा कधी होईल हे कळत नाही. मी जेव्हा माझ्या बोट चालकाला विचारलं तेव्हा तो म्हणाला की त्याला जेव्हा विचारत होतो तेव्हा तो म्हणाला की तिकडच्या लोकांशी तुमचा संपर्क असतो का? तो आधी नाही म्हणाला आणि नंतर हसला, सर कुछ चीजें नहीं बता सकते असं त्यांनी म्हटलं. ह्याच्यातच आपल्याला अनेक गोष्टी होतात की दोघंही आपापसात बाजूबाजूला शेजारी असणार की त्यांचे संबंध असतात. याच्यातूनच लोकांची ने-आण, ज्याला आपण ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतो, ते तिकडे होताना पाहायला मिळतं. श्रद्धा, नाही, बरोबर आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर ज्या गोष्टी घडतायत सध्या भारतामध्ये त्याच्यावर वचक बसणं कुठेतरी गरजेचं आहे आणि काहीतरी ठोस उपाययोजना राबवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पंकज, धन्यवाद सविस्तर माहिती दिलीत त्या संदर्भात.